राज आणि उद्धव ठाकरेंचा 5 जुलैला मुंबईत एकत्रित मोर्चा। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा हिंदीच्या मुद्द्यावरून एकच मोर्चा। हिंदीच्या मुद्द्यावरून एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, संजय राऊतांचं ट्विट। उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता। राज ठाकरेंसोबतच्या मोर्चासंदर्भात आज उद्धव ठाकरे बोलणार असल्याची सूत्रांची माहिती। मुंबईला गेल्यावर दोन्ही ठाकरेंचं म्हणणं समजून घेणार। मोर्चामध्ये सहभागी व्हायचं असल्यास म्हणणं समजून घ्यावं लागेल। हिंदीच्या मुद्द्यावरील मोर्चाबाबत शरद पवार यांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंचा एकत्रित मोर्चासाठी फोन आल्याची संजय राऊतांची माहिती। उद्धव ठाकरेंनी सुचवल्यामुळे राज ठाकरेंनी तारीख बदलली। 6 जुलैला आषाढी असल्यानं उद्धव ठाकरेंनी तारखेचा बदल सुचवला, राऊतांचं म्हणणं। ठाकरे इज ब्रँड। संजय राऊतांकडून आणखी एक ट्विट। राऊतांनी ट्विटमध्ये अमित शहा आणि फडणवीसांना देखील टॅग केलं। हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र। राऊतांकडून ठाकरे बंधूंचा फोटो ट्विट। संदीप देशपांडे यांच्याकडून संजय राऊतांचं ट्विट रिट्विट। हिंदीच्या मुद्द्यावर एकत्र मोर्चा निघेल, संजय राऊतांचं ट्विट। राज ठाकरेंनी पुढाकार घेऊन राऊतांसोबत चर्चा केली। सर्वानुमते मोर्चाची 5 तारीख ठरवण्यात आली। कलाकार साहित्यिक मोर्चामध्ये सहभागी होतील, संदीप देशपांडे यांची माहिती। राज आणि उद्धव ठाकरेंना घरघर लागली आहे। बेकायदेशीरपणे आणि गल्लीतल्या निवडणुकीसाठी हा मोर्चा काढला जातोय। गुणारत्न सदावर्तेंचा ठाकरे बंधूंच्या मोर्चावर हल्लाबोल। दोन भाऊ एकत्र आल्यावर इतकी मिरची लागली। गुणारत्न सदावर्ते हा सरकारचा दलाल, प्रकाश महाजनांची सडकून टीका। महाराष्ट्रावर हिंदी लादण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं। ठाकरेंनी हिंदी लादली आणि फडणवीसांनी उलट सक्ती उठवली, केशव उपाध्ये यांचा दावा। 1ली ते 4थी पर्यंत हिंदी सक्ती करणं योग्य नाही। पहिलीच्या मुलांसाठी मातृभाषा महत्त्वाची, शरद पवारांचं मत। हिंदीकडे दुर्लक्ष करून देखील चालणार नसल्याचं पवारांचं वक्तव्य। मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर आनंदच। मराठी मनासाठी अत्यंत आनंददायी क्षण असेल। ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावरून रोहित पवारांचं ट्विट। हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी माणसाला बळ मिळेल। पुढचं पाऊल सकारात्मक असेल अशी अपेक्षा। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून ठाकरे बंधूंचे मामा चंद्रकांत वैद्य यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदी सक्ती केली होती। हिंदी सक्ती काढण्याचं काम या सरकारनं केलं, रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र यावेत ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा। हिंदी सक्तीचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे, अंबादास दानवे यांचं वक्तव्य। सगळं विसरून कुणी एकत्र येत असेल तर ती गोष्ट केव्हाही चांगली। राष्ट्रवादी एकत्र येणार का या प्रश्नावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य। तर राज आणि उद्धव ठाकरे दोन्ही पवार एकत्र येण्यावरच्या कॉमन प्रश्नावर पवारांचं उत्तर। हिंदीला विरोध करणारे सर्वच पक्ष गैरसमजाचे बळी। राज आणि उद्धव ठाकरे दोघेही गैरसमजाचे बळी। तर मराठीची सक्ती हिंदीची नाही ही सरकारची स्पष्ट भूमिका, आशिष शेलार यांचं वक्तव्य। कोणत्याही घरात वाद असू नये या मताचा मी आहे। राजकीय विचार एकत्र येतात की नाही याची वाट पाहू। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर उदय सामंतांची प्रतिक्रिया।